आपण पाहतोय वाई पश्चिम टेनिस क्रिकेट असो किंवा रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा असो, अनेक नामवंत आणि अनेक नावलौकिक असलेले खेळाडू आपण या भूमिपुत्र मैदानावर आजच्या दिवशी खेळताना पाहिले. तर नक्कीच आपण सामना होताना पाहतोय. एका बाजूला असेल कोंडवली संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आश्रय संघ. दोन्ही तुल्यबळ असे संघ एकमेकांसमोर आपण पाहतोय. अनेकदा ज्या वेळी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळालेत, नक्कीच एक चुरस आणि मन वेधून घेणारे सामने हे आपल्यासमोर येताना पाहायला मिळत आहेत. तर जाऊया सामन्याच्या दिशेने. नक्कीच आश्रय या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. नक्कीच काहीतरी रणनीती आखली गेली असेल, कारण जर विचार केला मागील सामन्यामध्ये कोंडवली संघाने जी फलंदाजी केली होती ती अफलातून होती. कारण कुठेतरी पसरणीने एक धावफलक उंचावलेला होता. तो धावफलक कुठेतरी चेस करणं हे अशक्य वाटत होतं, ते शक्य करून दाखवले ते याच कोंडवली संघाने. एका बाजूला आपण पाहतोय तो अभि, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय आणि गोलंदाजी मार्कवर उदयमुख खेळाडू गणेश आपण पाहतोय. आणि या ठिकाणी कुठेतरी वेगवान चेंडू. नक्कीच पंच आपल्याला कळवतात की अवांतर धावांची भर होईल. अवांतर धावेनिशी धावांचा श्री गणेश होतोय. नक्कीच जर विचार केला इंग्लंडचा एक फास्ट बॉलर लेन बॉथम याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 120 टेस्ट आणि 116 ODI खेळून एकही अवांतर चेंडू हाताळलेला नव्हता. यावेळी चेंडू पुढे होता, सरळ बॅटिंग खाली फुलटॉस चेंडू आणि चेंडू भिरकावून दिलाय. अभिच्या बॅटमधून येतोय एक षटकार आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक उंचावतोय, जाऊन पोचतोय तो 7 या आकड्यावर. नक्कीच गणेश या खेळाडूचा जर विचार केला एक तेज तरार उदयमुख खेळाडू आहे आणि त्याच गोलंदाजा विरुद्ध अभि चोरट एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच विस्फोटक खेळीची प्रदर्शन आपण या मैदानावर पाहतोय. षटकातील हा दुसरा चेंडू असेल. गोलंदाज निघतोय गणेश 2. आपण स्ट्राईक इनला पाहतोय अभि. यावेळी अप्रतिम असा चेंडू, नक्कीच केला गेलेला प्रहार आणि त्याचं उत्तर देताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज. तर मी विनंती करेल अनिल दादा वाडकर, अध्यक्ष बोरगाव मुंबई मंडळ, तर विनंती असेल जतीन दादा दनवडे आणि गणेश दादा वाडकर साहेब आपण या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हावं. आपलंही देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. यावेळी अप्रतिम असा चेंडू पूर्णपणे गुडलाईन स्पॉटवरून स्किट होताना पाहायला मिळतोय. नक्कीच या रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचा जर विचार केला, ज्यावेळी पावसाचं आगमन होतं आणि ज्यावेळी पिचवर पाणी साठलं जातं त्यानंतर कुठेतरी चेंडू स्किट होताना पाहायला मिळतात. एक तेज तरार गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ज्यावेळी जर आपण विचार केला मैदानाचा जेव्हा सुकं असतं तेव्हा कुठेतरी फलंदाज वरचढ ठरताना पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिम असा चेंडू तेज तरार होता, सरळ जातोय बॅक ऑफ द लेन विकेटकीपरच्या डोक्यावरून. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आणि 2 धावेनिशी धावफलक उंचावतोय, जाऊन पोहोचतोय तो 9 या आकड्यावर. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहतो. नक्कीच पहिल्या चेंडूवर एक घणाघाती प्रहार करून दाखवला होता, त्यानंतर त्या फलंदाजाला रोखण्याचं काम पूर्णपणे आपल्या संघाने ठेवलेल्या जबाबदारीवर अंमलबजावणी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू गणेश 2 अभि. यावेळी सुरेख असा चेंडू पूर्णपणे शरीराचा मारा घेणारा. नक्कीच एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. एक धाव अंकित होते आणि या एका धावेनिशी फलक जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच अप्रतिम असं हे षटक आपण पाहतोय, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर अभिसारखा आणि अक्षयसारखा एक विस्फोटक फलंदाज देखील असून आणि याच सामन्याआधी एक विस्फोटक खेळी आपण पाहिली आणि त्या आत्मविश्वासानेच ती दोघं हे मैदानावर उतरताना पाहायला मिळेल. अशा फलंदाजाला रोखण्याचं काम गणेशने कुठेतरी उत्तमरित्या पार करताना पाहायला मिळतोय. यावेळी अप्रतिमाचा चेंडू आउटसाइड एज, नक्कीच चुकी होते, झेल सुटतोय आणि ज्या वेळी झेल सुटलेत, संधी लाभली ती फलंदाजाला, त्यानंतर एक विस्फोटक खेळी आपण पाहिली आहे. तर पाहूया सामन्याच्या दिशेने सांघिक दुसरं षटक कोण हाताळेल. जर आपण आश्रय या संघाचा विचार केला तर वाई पश्चिम टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक सामने, अनेक चषक या संघाने जिंकले आहेत.
त्याच संघाविरुद्ध कोंडवली हा संघ देखील आपण पाहतोय. जर आश्चर्य संघाचा खेळाडूचा जर विचार केला, एक अष्टपैलू खेळाडू, तसेच नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील ज्या खेळाडूने अधिराज्य गाजवले तोच सतीश सनस मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी आयोजकामार्फत आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. कुठेतरी तेच तर्रार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि त्याच गोलंदाजी करताना दिशाहीन गोलंदाजी केली गेली आणि या 2 अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोचतोय तो 12 या आकड्यावर. नक्कीच एक संधी झेल नक्कीच शेवटच्या चेंडूवर सुटला होता. तर त्या मिळालेल्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करताना पाहायला मिळेल का? यावेळी चेंडू भिरकावलाय, चेंडू आवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय. कुठेतरी 2 फिल्डर्स बिटवीन द कॉलिंग, कुठेतरी कमतरता भासी आली आणि ह्या भासलेल्या कमतरतेमुळे झेल या ठिकाणी सुटताना पाहायला मिळतं. एका मोठ्या खेळाडूचा अभिजा दोन्ही खेळाडूंना एक एक संधी लाभली आहे आणि त्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणं खूप महत्त्वपूर्ण ठरेल. यावेळी फुलटॉस चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातोय डीप फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. नक्कीच कुठेतरी विस्फोटक फलंदाजी केली जाते. दोन्ही खेळाडूंना एक एक संधी लाभली आणि त्या संधीचं पूर्णपणे सुवर्ण संधीत रूपांतर करताना पाहायला मिळालेत आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर. सतीश सनस या खेळाडूचा विचार केला तर 2006 साली आपल्याला तन्वी 11 या संघासाठी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर आजच्या या मोसमामध्ये सर्वात अप्रतिम इनफॉर्म बॅट्समन आणि बॉलरची जी प्रतिमा असते ती पार पाडताना पाहायला मिळाला आहे. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी केली गेली, अवांतर धावेची भर झाली आणि धावफलक जाऊन पोचलाय तो 21 या आकड्यावर. स्ट्राईक इनला अक्षय. यावेळी कुठेतरी आउटसाइड द ऑफ पिचिंग केली जाते, गुडलेन स्पॉटवरची गोलंदाजी केली गेली आणि त्याच चेंडूला कुठेतरी कट करून पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी प्रयत्न फसताना पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडू येतोय. आणि ज्यावेळी निर्धाव चेंडू आले त्यावेळी फलंदाजावर दबाव तंत्र वाढवण्यात आले आणि त्याच दबाव तंत्रात खेळताना पाहायला मिळेल का अक्षय? पुन्हा एकदा तेच तरार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, दिशाहीन गोलंदाजी केली जाते आणि अवांतर धावेची भर होते. या अवांतर धावेने धावफलक जाऊन उंचावतोय, जाऊन पोचतोय 22 या आकड्यावर. यावेळी अप्रतिम असा चेंडू, ज्या पद्धतीच्या लाईन अँड लेंथवर रबर बॉल ज्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यावेळी तिथे चेंडू पडतो त्यावेळी जो उसळी घेणारा चेंडू असतो तो नक्कीच फलंदाजासाठी अवघड आणि अशक्य असतो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. सतीश सनस याला आपल्या नावाला साजेशी अशी खेळी या ठिकाणी करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू यावेळी हवेत आहे, नो मॅन्स लँडमध्ये नक्कीच लँड होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर गफलत होते, गफलतीचा परिणाम 2 धावा, तिसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता पण कुठेतरी नकार करण्यात आलाय. नक्कीच एक चांगली कॉलिंग दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ते पाहायला मिळते आणि 2 धावेनिशी माझे साथी स्कोरर मला कळवतात धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकांचा हा सामना आहे. धावफलक आपण पाहतोय 24 या आकड्यावर. नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण समोरच्या संघामध्ये देखील दमखम ठेवणारे असे फलंदाज आहेत. यावेळी चेंडू भिरकावून दिला, नक्कीच पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचाही यशस्वी प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावर. नक्कीच कोंडवली संघाला देखील खेळाडूंना आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना अपेक्षा असतील ते या दोन्ही फलंदाजाकडून एक लांबलचक षटकारांची. नक्कीच षटक पूर्ण झाले. षटकाच्या पूर्तीनंतर धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावर. तर सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक आश्रय या संघासाठी कुठला खेळाडू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल? तर गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर
प्रशांत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक इनला अभि चोरट. जर या खेळाडूचा विचार केला तर या सध्या मोसमामध्ये अनेक लांबलचक फटके खेळण्यासाठी या खेळाडूची ख्याती आहे आणि ज्या पद्धतीची ख्याती आहे त्या पद्धतीची खेळी देखील साकारावी लागेल. गोलंदाजी मार्कवर प्रशांत टू अभि. यावेळी आउटसाइड एज सरळ जाऊन विसावतोय तो क्षेत्र किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये आणि कुठलीही चूक नाही. अभि जातोय तंबूच्या आश्रयाला. तर नक्कीच अभिची जागा भरून काढण्यासाठी येणारा फलंदाज नक्कीच कोण असेल पाहावं लागेल. एक त्या फलंदाजाला कुठेतरी विस्फोटक खेळी खेळावी लागेल कारण संघाला आता त्या खेळीची गरज आहे. कारण सध्याच्या जर मोसमात विचार केला तर अनेक मोठमोठे धावफलक हे आश्रय संघाने उंचावलेत. तर फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय कोंडवली संघाचा एक नामवंत फलंदाज सूरज. धावफलक आपण पाहतोय स्थिरावलेला 26 या आकड्यावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये नक्कीच धावफलक उंचावा लागेल. फक्त सर्व खेळाडूंसाठी एवढंच म्हणेल विचार काय करतोय करून दाखव. संघर्षाच्या आत्मबळावर तू संघाला काहीतरी करून दाखव. वेळ निघून जायच्या त्या आत्मविश्वासाने वेळेला रोखून दाखव. संघाने ठेवलेल्या विश्वासावर हा सामना तू जिंकून दाखव. आणि तशी काहीशी खेळी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये सूरज करताना पाहायला मिळेल का? यावेळी चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ गोलंदाजी केली जाते. नक्कीच कुठेतरी त्याग केला जातोय बलिदान दिलं जातंय ते सूरजच्या माध्यमातून. कारण नक्कीच अक्षय मध्ये ती क्षमता आहे. ती क्षमता आपण कोंडवली विरुद्ध पसरणी या सामन्यामध्ये पाहिली आहे आणि अनेक मोठमोठे फटके खेळले गेलेत. तर धावचीच्या रूपामध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतोय तो सूरज. तर फलंदाज येताना पाहायला मिळतोय चेतन. स्ट्राईक इनला असेल तो अक्षय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 26 हा धावफलक आहे आणि या 4 चेंडूंमध्ये मोठमोठे फटके येणं देखील खूप महत्त्वपूर्ण असेल. अक्षयकडनं पूर्णपणे अपेक्षा असतील ते कोंडवली संघाच्या खेळाडूंचं व प्रेक्षकांच्या पूर्णपणे आशा याच खेळावर प्रलंबित आहेत आणि त्या ठेवलेल्या आशेवर नक्कीच साकार होण्याची क्षमता देखील या खेळाडूंमध्ये असेल. तर पाहावं येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक. धावफलक आपण पाहतोय 26 या आकड्यावर. विनंती असेल संघांना की लवकरात लवकर आपण सामना सुरू करावे. कारण की जर आपण विचार केला वेळेअभावी सामन्याची पूर्तता होणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. सकाळच्या सत्रापासून आपण सर्वांचं मन वेधून घेणारी आणि दिव्य भव्य अशी ही स्पर्धा पाहतो ज्याचं शिस्तबद्ध आणि नियमितरित्या आणि नियंत्रित असं पालन केलं गेलंय. शहीद जवान चषक 2021 हे रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा वाई पश्चिम विभागातील ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. तर व्यासपीठावर अनेक मान्यवर आपण पाहतोय. तसेच क्रिकेट रसिक प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण या भूमिपुत्र मैदानावर पाहतोय आणि या भूमिपुत्र मैदानामध्ये हा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ गोलंदाजी केली जाते. नक्कीच कुठेतरी बिलॉंग टू द लाईन चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धावेची भर आणि या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. धावफलकावर धावा येणं देखील कोंडवली संघासाठी तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षकाकडून अप्रतिम असा प्रयत्न केला गेला. नक्कीच 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो 29 या आकड्यावर. कारण जर आपण विचार केला तर ड्यूब फॅक्टर आणि गवत असल्या कारणाने चेंडू कुठेतरी आपल्याला सीमारेषेपर्यंत जाताना कुठेतरी रोखला गेला आणि या 2 धावा अंकित केल्या गेल्या आहेत. आणि पुढचा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज प्रशांत टू अक्षय. यावेळी पूर्णपणे ऑफसाइड यॉर्क गोलंदाजी केली गेली. फलंदाजाला जागीच रोखण्यात आलंय. क्रिसमध्ये गोलंदाजी केली जाते. नक्कीच फलंदाजाचं पददालित्य ओळखून त्याच पद्धतीची गोलंदाजी आखली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी चुकी केली. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षकाकडून गफलत होते. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच कुठेतरी या चुका रोखाव्या लागतील कारण 35 ही धावसंख्या
उभारली गेली आहे आणि एक एक षटकार एक एक झेल आणि त्या झेल सुटल्यानंतर येणारी ही एक एक धाव खूप काळांतराने आपण अनेकदा पाहिल्या असेल. एक एक धावाने देखील सामना पराभूत होताना आपण अनेक संघांना पाहिलं आहे. त्यामुळे या धावा रोखणं देखील महत्त्वपूर्ण असतं. आपलं योगदान देखील संघासाठी देणं खूप गरजेचं असेल. पुढचा चेंडू यावेळी दिशाहीन गोलंदाजी पण नक्कीच विकेटकीपरचे कौतुक करावं लागेल. चांगले असं रिकवर करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि अवांतर धावेने धावफलक आपण पाहतोय 36 या आकड्यावर शेवटचा चेंडू असेल. नक्कीच शेवटचा चेंडू जर उत्तमरित्या हाताळला तर नक्कीच आसरे संघ देखील यावेळी आउटसाइड एज घेतली. जरळ जातोय तो बिलॉंग टू द कीपर आणि एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि त्यानंतर दुसरी धाव घेताना चेतन आपल्याला धावचीच्या रूपात बाद होताना पाहायला मिळतोय आणि धावफलक आपण पाहतोय तो 37 या आकड्यावर. नक्कीच येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज असेल. आसरे या संघाला नक्कीच पहिल्या पर्वामध्ये अप्रतिम अशी खेळी आपण पाहिली. पहिलं षटक गणेशच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. नक्कीच पहिला चेंडू अवांतर त्यानंतर घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळाला. त्यानंतर पूर्णपणे फलंदाजाचं रोखण्याचं काम गणेशाने उत्तमरित्या पार पाडलं. त्यानंतर आपण गोलंदाजीवर अष्टपैलू खेळाडू आणि एक नामांकित गोलंदाज सतीश नसेला पाहिलं. नक्कीच कुठेतरी अवांतर धावेची भर आली पण कुठेतरी मोठमोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना विवंचित करण्यात यशस्वी ठरला होता. त्यानंतर तिसरं षटक प्रशांतने हाताळले उत्तमरित्या. नक्कीच इकॉनॉमिकल बॉलिंग या तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. येणारे चेंडू 18 चेंडू 38 धावांची गरज. विनंती असेल कोंडवली संघ लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवावं आणि आसरे संघ आपण आपले सलामवीर मैदानात पाठवावे. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. महत्त्वपूर्ण लढत आहे. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच वाई पश्चिम विभागातील एक मोठी स्पर्धा शहीद जवान चषक 2021 क्रिकेटचा हा महासंग्राम आज आपण रंगताना पाहायला मिळतोय. नक्कीच अप्रतिम अशी खेळी देखील साकार केली गेली. 18 चेंडू 38 धावांची गरज. नक्कीच जो संघातील खेळाडू नियमितता आणि संयमता आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर सामन्यामध्ये आपलं प्रदर्शन करेल तोच संघ विजयी संघ म्हणून घोषित होईल. कारण जर आपण एखाद्या मोठ्या खेळाडूचं किंवा एका स्टार खेळाडूचं जर वक्तृत्व ऐकाल तर तेव्हा त्याची जी जीवन प्रवास असेल या खेळामध्ये तर तो का ती नियमितता राखतो, कारण तो संयम ठेवतो. केलेल्या चुकीचं निरासन करून झालेली चूक आणि मिळालेला अनुभव अंगाशी बाळगून तो पुन्हा एकदा मैदानात तयार होतो आणि ती चुकी पुन्हा कधी होऊन देत नाही आणि त्यामुळे तो सातत्य राखताना पाहायला मिळतो. तर या सामन्यामध्ये कुठला संघ त्या पद्धतीचं सातत्य राखेल, एका बाजूला आसरे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोंडवली संघ. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 38 धावांची गरज असेल तर विनंती करतो मी आसरे या संघाला लवकरात लवकर आपले आपण सलामीर मैदानात पाठवावे. 18 चेंडूंचा खेळ 38 धावांची गरज. तर नक्कीच सलामीर आपल्याला मैदानात जाताना पाहायला मिळतील. 18 चेंडू 38 धावा. नक्कीच एक गोष्ट तुमच्यासमोर साकार इच्छा करतो की एकदा मधमाशीला एका माशीने विचारले, तू काढलेले मध माणूस हा खातो घेऊन जातो तर तुला दुःख होत नाही का? त्यावर हास्यास्पद उत्तर त्या मधमाशीने दिले की ती मध काढण्याची कला ही देखील फक्त माझ्याकडेच आहे. त्या पद्धतीने या क्रिकेट खेळामध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी आणि त्या फलंदाजाला रोखण्यासाठी जी गोलंदाजी केली जाते ते कौशल्य हे फक्त तुमच्याकडेच आहे. तर कधी कधी आपण पाहिले सामना बदलण्याची क्षमता ही एका क्षेत्ररक्षकाकडे असते आणि त्या क्षेत्ररक्षकानं ते क्षेत्ररक्षण पार पाडणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण जर संघात आपण 11 खेळाडू पाहतो त्या 11 खेळाडूतून प्रत्येक खेळाडूनं जर विचार केला की मला या संघामध्ये स्थान का दिलंय आणि ती भूमिका मी पूर्णपणे पार पाडणार, ती जर प्रत्येक खेळाडूने पार पाडली तर नक्कीच आपण संघ आपला विजयी ठरू शकतो, हा मान पटकावू शकतो. तर सलामीर आपण पाहतोय एका बाजूला एक विस्फोटक फलंदाज सतीश सनस
तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत, दोन्ही विस्फोटक आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज. जर या दोन फलंदाजांना त्वरित बाद केलं तर नक्कीच कोंडवली संघ देखील मजबूत ठरू शकतो. पण ह्या जर तरच्या गोष्टी आहेत. 18 चेंडू 38 धावांची गरज. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. कोंडवली या संघासाठी सांघिक पहिलं, वैयक्तिक पहिलं षटक. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. कोंडवली या संघाचा एक हा देखील महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. अनेकदा सांघिक पहिलं, वैयक्तिक पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्टेड षटक टेनिस क्रिकेट विश्वातील जे सामने होतात त्यामध्ये आखताना किंवा गोलंदाजी करताना आपण याला पाहिले. आता रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. होती सुरुवात. 18 चेंडू 38 धावांची गरज. यावेळी चेंडू पूर्णपणे यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. भेदून काढण्याचा प्रयत्न. नक्कीच एक धाव अंकित होते. एका धावेने धावांचा श्री गणेशा होतोय तो आश्रय या संघाचा जाऊन पोहोचतोय 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावर. दुसरा चेंडू असेल. नक्कीच याच पद्धतीचा मारा करावा लागेल. ज्या पद्धतीचं पददालित्य फलंदाज करतोय त्याचा विचारसरणी करून त्याच पद्धतीची त्याला रोखण्याची गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे या देखील गोलंदाजामध्ये. कुठेतरी व्यत्यय येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सतीश सनस, एक विस्फोटक फलंदाज, एक नामांकित फलंदाज आहे. यावेळी फुलटॉस चेंडू होता. नक्कीच एक मेजवानी होती आणि त्यानंतर कुठेतरी गफलत झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्या 2 धावा आणि अतिरिक्त धाव असेल. या अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 4 या आकड्यावर. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 असा हा धावफलक. नक्कीच या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, कारण जर धावफलकाचा विचार केला तर 37 या धावा कुठेतरी प्रथम पर्वामध्ये या संघाने आखल्या होत्या. आणि जर रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर कुठलीही धाव ही निश्चित मानली जाऊ शकत नाही की तुम्ही विजयी भूमिका पार पाडू शकता. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पण तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते सूरजच्या माध्यमातून. आणि अवांतर धाव होते 1 चेंडूच्या समाप्तीनंतर फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावर. नक्कीच पुढचा चेंडू अप्रतिम हाताळावा लागेल. सतीश सनस सारख्या एका तुफान फलंदाजाला रोकावं लागेल. येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अक्षय. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू सरळ हाताने खेळला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेतन त्याखाली. कुठलीही चूक नाही आणि 1 धाव पूर्ण होते आणि धावफलक जातोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावर. अजूनही 32 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 16 चेंडू 32 धावा. यावेळी चेंडू फिरकावून दिलाय. सरळ जातोय लॉंग ऑन रिझनच्या डोक्यावरून. येतोय हवाई फटका. या फलंदाजाने या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर आसमान दाखवलंय आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावर. नक्कीच या पद्धतीचे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. ख्याती आहे आणि तशीच काहीशी फलंदाजी होते. यावेळी गफलत होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच धावचीची संधी असेल आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावचीच्या रूपामध्ये एक मोठा मासा गळायला लागताना पाहायला मिळतं कोंडवली या संघाला. प्रशांतची खेळी संपुष्टात येते. नक्कीच एक अप्रतिम असा फटकेबाजी केली होती. षटकार मारला होता. सात धावा 1 गडी बाद आणि षटकातील अजूनही किती बॉल राहिले? 7 कसे झाले असतील? 12 आणि 13 झाले. 13 धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावर. मग 12 धावफलक आपण पाहतोय. 12 धावफलक आपण पाहतोय. नक्कीच प्रशांत सारखा एक मोठा गडी बाद होताना पाहायला मिळालाय. षटकातील 5वा चेंडू. सतीश सनस स्ट्राईक एंडला. नक्कीच सतीश सनसला पूर्णपणे रोखण्याचं काम अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. नक्कीच कुठेतरी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला अनेकदा
क्षेत्ररक्षक याच पार्श्वभूमीवर घसरताना पाहायला मिळतात. त्याच पद्धतीच्या शशी सनस नक्कीच एक विस्फोटक फलंदाज आहे आणि शशी चौधरी नक्कीच अनेक विस्फोटक खेळ या फलंदाजाने केले. यावेळी अप्रतिम असा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा मारा केला गेला आहे. नक्कीच कुठेतरी एक तो षटकार विचार सोडला तर बाकी पद्धतीची गोलंदाजी नक्कीच अचूकता राहिली आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहतोय तो 13 या आकड्यावर. अजूनही 25 धावांची गरज असेल. 12 चेंडू 25 धावा 12 चेंडू. तर कोंडवली संघासाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं निर्णायक षटक असेल. कारण एका बाजूला आपण सतीश सानस सारखा एक विस्फोटक वादळी खेळी साकारणारा फलंदाज पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शशी चौधरी. हे दोन्ही खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे आणि या दोन्ही फलंदाजाला रोखावं लागेल. रोखताना त्या फलंदाजाला बाद करणं देखील हे महत्त्वपूर्ण असू शकतं. तर अभि गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक इनला सतीश सनस. व्यूहरचना रचली जाते, क्षेत्ररक्षण सजवलं जातं या फलंदाजासाठी. 12 चेंडू 25 धावा. कृपया विनंती असेल सामन्याला स्पीडअप करावा, कारण वेळेअभावी सामन्याची पूर्तता करणं देखील तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. सकाळच्या प्रहरपासून आपण अप्रतिम अशी खेळी साकारणारे सामने आपण पाहिलेत. यावेळी चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, चेंडू अवैध, चेंडू जातोय नो मॅन्स लँडमध्ये. क्षेत्ररक्षक त्याखाली येईल तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेने धावफलक जातोय उंचावतोय 15 या आकड्यावर. 11 चेंडू 23 धावा. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी केली जाते. जर सतीश सनसचा महत्त्वपूर्ण विकेट किंवा सतीश सनसची खेळी आणि ज्या पद्धतीच्या खेळीच्या अपेक्षा आश्रय या संघाला आहेत त्या पद्धतीची खेळी या फलंदाजाला खेळावी लागेल. 11 चेंडू 23 धावांची गरज. यावेळी चेंडू पुढे होता, भिरकावण्याचा प्रयत्न. नक्कीच तेज तरार गोलंदाजी केली गेली, अपेक्षापेक्षा गतिशील गोलंदाजी केली गेली आणि या ठिकाणी चेंडू निर्धाव येतोय. येणारे चेंडू असतील 10 चेंडू 23 धावांची गरज. नक्कीच कुठेतरी ज्या पद्धतीची खेळी सतीश सनसने आजपासून आपण सकाळच्या प्रहरमधून पाहिले सामने असतील त्यामध्ये आखली आहे, त्या पद्धतीची खेळी खेळण्यापासून रोखलं गेलंय आणि हाच सगळ्यात मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू असेल या संघासाठी. 10 चेंडू 23 धावा. यावेळी चेंडू सरळ होता, हवेत आहे. नक्कीच चेंडूने आसमान गाठलंय. नक्कीच क्षेत्ररक्षक त्याखाली महत्वपूर्ण झेल आणि झेल सुटतोय. चेतनची चुकी करतोय. ही चूक खूप येत्या काळामध्ये महागडी ठरू शकते. नक्कीच बॅकअप ठेवणे देखील गरजेचं होतं. अतिरिक्त धावा झाल्यात आणि 3 धावा अंकित केल्या गेल्यात आणि या 3 धावेने धावफलक आपण पाहतोय 18. नक्कीच मोठा झेल होता. होत्याचं नव्हत्याचं होतं करणारा हा फलंदाज आहे. हा झेल जर टिपला असता, नक्कीच ज्यावेळी हा झेल टिपला असता तर कोंडवली संघाच्या या गोलंदाजाचा आणि प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास या सामन्यामध्ये उंचावताना पाहायला मिळाला असता. पण जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होलपचा चेंडू आउटसाइड एज घेते, जाते तो क्षेत्ररक्षक येतोय आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. 20 धावा धावफलकावर उभारल्या गेल्यात. नक्कीच खूपच उंच आणि नक्कीच आसमानाला गवसणी घालणारा तो चेंडू होता आणि तो चेंडू झेल टिपणं नक्कीच कुठेतरी अवघड होतं. पण अवघड गोष्टी शक्य करणं आणि त्या शक्य केलेल्या गोष्टींच्या भूमिकेवर संघाला विजयी भूमिका प्रदान करणं हे देखील त्या खेळाडूचं कर्तव्य असतं. जाऊया सामन्याच्या दिशेने. धावफलक आपण पाहतोय 20 या आकड्यावर. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ गुडलाईन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू. नक्कीच आउटसाइड द ऑफ आणि कुठेही चेंडू जर आपण विचार केला शॉर्ट पद्धतीचा नाही किंवा बॅटी खाली न जाता किंवा जो स्ट्रॉंग रिझनमध्ये न जाता फलंदाजाची पददालित्य ओळखून केली गेलेली ही गोलंदाजी पाहतोय. 7 चेंडू 18 धावेंची गरज. यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ पंच करण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतोय आणि धावफलक आपण पाहतोय तो 20 या आकड्यावर. 6 चेंडू 18 धावेंची गरज. नक्कीच स्ट्राईक एंडवर आपण सतीश सनसला पाहणार आहोत. या खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे. अनेक षटकांमध्ये
विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. कोंडवली संघाचा अनेक टेनिस क्रिकेट विश्वातील जर सामने आपण पाहिले तर कोंडवली या संघासाठी ज्या ज्या वेळी 6 चेंडू 10 धावा 6 चेंडू 12 धावा असतील त्या ठिकाणी संघाला विजयी भूमिका प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका याने पार पाडली आहे. पण आत्ता ही रब्बर बॉल स्पर्धा आहे. कधी कधी रब्बर बॉल स्पर्धेवरती तुमचा बॉलवर वचक असणं हे देखील महत्त्वपूर्ण ठरतंय. 7 चेंडू 18 धावा. चेतन चोरट गोलंदाजी मार्कवर नक्की झेल सुटला होता 36चा. आता त्या झेल किंवा ती जी चुकी केली गेली होती त्याचं निरासन करण्याची संधी देखील याच खेळाडूकडे आहे. 18 चेंडू 6 धाव्यांची गरज. स्ट्राईक इनला सतीश रनच. गोलंदाजी मार्कवर चेतन. पाहावं लागेल कुठला संघ विजयी ठरू शकतो. नक्कीच प्रेक्षकांचं मन वेधून घेणारा मनवेधक सामना आपण पाहतोय. 6 चेंडू 18 धावा. चेतन टू सतीश. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि नक्कीच दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आणि या 2 धावेनिशी धावफलक उंचावतोय. जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. 5 चेंडू 16 धावा. 16 धावा 5 चेंडू. अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागेल चेतन याला. पण पूर्णपणे क्षमता देखील या खेळाडूकडे आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील अनेक मोठमोठे सामन्यांमध्ये अप्रतिम आणि अविस्मरणीय खेळी याच खेळाडूने खेळली. आज भूमिपुत्र मैदानावर हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुंच भेदी घटका. नक्कीच पंच आपल्याकडे वळत आहेत. बिलॉंग टू द लाईन. अवांतर धावेची भर. कुठेतरी या अवांतर धावा देखील रोखाव्या लागतील. 5 चेंडू 15 धावेची गरज. नक्कीच आउटसाइड द ऑफ गोलंदाजी केली जाते. या गोलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम असा हा गोलंदाज आहे. एक उदयमुख खेळाडू आहे कोंडवली या संघासाठी आणि संघाने ठेवलेल्या विश्वासावर सार्थक ठरू शकेल का. पुन्हा एकदा यावेळी चेंडू पंच केलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. येतोय बुलंदी पार फटका. 6 धावा. आता येणारे चेंडू असतील 4 चेंडू 9 धावा. अनेकदा आपण पाहिले ज्या ज्यावेळी 6 चेंडूंमध्ये 30-36 धावांची गरज होती त्यावेळी फलंदाजाने तो करिश्मा तो पराक्रम करून दाखवला आहे. तर अनेकदा 6 चेंडू 6 चेंडू 3 ह्या देखील धावा फलंदाजांपासून रोखण्याचं काम गोलंदाजाने केलं आहे. तर नक्कीच फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील हा सामना रंगतोय. एका बाजूला आपण 36 रनच पाहतोय तर दुसऱ्या बाजूला चेतन. येणारे चेंडू 4 चेंडू 9 धावा. जो खेळाडू स्वतःच्या गोलंदाजी किंवा फलंदाजीवर आत्मविश्वास ठेवेल तोच विजयी होऊ शकतो. यावेळी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न केला गेला. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 3 चेंडू आणि आता 7 धावेची गरज. 7 धावा 3 चेंडू. येणारे चेंडू असतील 3 चेंडू 7 धावा. नक्कीच भेदक मारा आणि भेदक फलंदाजी आणि करावी लागेल. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता. सरळ भिरकावून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावेंसाठी. नक्कीच झेल सुटला होता 36 रनचा आणि तो झेल आता किती महागडा ठरतोय ते चेतनला या ठिकाणी कळत असेल किंवा कळून चुकलं असेल. एका धावेची गरज. येणारे चेंडू असतील 2 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच ज्या पद्धतीच्या खेळीसाठी ख्याती या खेळाडूची आहे तीच पद्धतीची खेळी आखताना पाहायला मिळतोय 36 रनच. नक्कीच कोंडवली संघ कुठेतरी रणनीती आणि क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असतील 2 चेंडू 1 धावेची गरज. यावेळी चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सामना विजयी ठरतोय तो आसरे हा संघ. तर नक्कीच मी एवढंच म्हणेल स्पर्धा कुठलीही असो हार जीत ही होतच असते. कधी जय तर कधी पराजय होतो. जय झाला तर इतिहास घडतो आणि पराजय झाला तर अनुभव मिळतो आणि त्या अनुभवातून जो शिकतो आणि तोच येत्या काळामध्ये यशस्वी ठरतो. तर नक्कीच या ठिकाणी आता 3 संघ जे सकाळच्या प्रहरमधून वर की असा बक्षीसपात्र स्पर्धेत दाखल झाले होते तर या ठिकाणी
त्या 3 संघांमध्ये लकी ड्रॉ केला जाईल. तर या पुढचं समालोचन आपण ऐकणार आहोत. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, ज्यांच्या मधुरवाणीतून सामन्याचं विवरण आणि विवेचन करण्यासाठी अनेक प्रेक्षक आणि अनेक खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात, असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके किरण मस्कर सर यांच्या माध्यमातून, त्यांच्या मधुरवाणीतून आपण यापुढचं समालोचन ऐकणार आहोत. थँक्यू सो मच सर. तर जाऊया चिट्ट्यांच्या खेळाकडे, ज्याला म्हणतात नशिबाचा खेळ. आज 15 ऑगस्ट आहे, पहिली लाईव्ह टुर्नामेंट आहे ना. जे काय आयुष्यामध्ये पहिलं असतं ते आठवणीत असतं. आजची पहिली मॅच आणि या पहिल्या पारितोषिकावरती कोणाचं नाव असेल?